ठाण्यातील कोपरी परिसरातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे। कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा 14 जानेवारीला मृत्यू झाला होता। कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झालाय। त्यामुळे कोपरीमधील चिकन आणि मटणाची दुकानं पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले। ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्या शासकीय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्यानं खळबळ उडाली होती। या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने पावलं उचलली आहेत। दरम्यान बर्ड फ्लू आजारानं कोपरी परिसरातही शिरकाव केल्यानं मांसाहार खाणाऱ्या खवय्यांची अडचण झाली आहे। ठाणे पूर्व येथील कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा 14 जानेवारीला मृत्यू झाला होता। कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली। या पार्श्वभूमीवर कोपरी परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून कोंबडी आणि मटण विक्रीला बंदी करण्यात आली आहे। शहरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पत्र ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानं ठाणे महापालिकेला पाठवलंय।